जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 ची सुरुवात अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात करण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव 2026 या कार्यक्रमाचे भव्य आयोजन नंदुरबार जिल्ह्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय शाळा तोरणमाळ धडगाव येथे करण्यात आले होते। शालेय शिक्षणाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण असतो। या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी वातावरणात केल्यास त्यांचा उत्साह द्विगुणित होईल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची एक सकारात्मक सुरुवात होईल। हा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचा मुख्य उद्देश लक्षात घेऊन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे कार्यक्रमास उपस्थित होते। कार्यक्रमास अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, माजी शिक्षण सभापती गणेश पराडके, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या उपसंचालक भावना राजनूर, डायट प्राचार्य दीपक साबळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, योजना शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे, उपशिक्षणाधिकारी डॉक्टर युनुस पठाण, वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी रवींद्र बागले, सरपंच सीताराम पावरा, रमेश चौधरी, जीवन रावताळे, मुख्याध्यापक राजाराम वळवी आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या निर्धारित वेळी मंत्री महोदयांचे शाळेत आगमन झाले। लेझिम पथकाद्वारे शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे वाजतगाजत स्वागत केले। आदिवासी पेहरावातील विद्यार्थिनींकडून मान्यवरांचे औक्षण करून तिरंगी फुगे हवेत सोडून मान्यवरांना शाळेच्या प्रवेशद्वारात आणण्यात आले। उपस्थितांच्या हस्ते शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेशित नवागतांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शाळेच्या आवारात एक पेड़ मां के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले। याच ठिकाणी लावण्यात आलेल्या शैक्षणिक स्टॉल्सना मान्यवरांनी भेटी दिल्या तसेच तेथे उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटवर विद्यार्थ्यांसोबत छायाचित्रे काढण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली। यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस रिमोटद्वारे कळ दाबून पुष्पहार अर्पण करण्यात आला। कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनही रिमोटद्वारेच करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी केले। शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। सकाळी 10:30 वाजता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेची घंटा वाजवून प्रातिनिधिक स्वरूपात शाळेचा आणि त्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळांचा नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वितरण करण्यात आले। मनोगतात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीची आणि नव्या शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली। आमदार आमशा पाडवी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दुर्गम भागातील शाळेच्या प्रवेशोत्सवासाठी उपस्थित राहिल्याबद्दल समाधान व्यक्त केले। तसेच या भागातील शाळांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले आणि विविध मागण्या मांडल्या। राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणाचे महत्त्व, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासन राबवत असलेले विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केले जाणारे प्रयत्न यांची माहिती दिली। नियमित अभ्यास, शिस्त, क्रीडा आणि संस्कार यांचा समतोल साधून जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले। राज्यातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच शासकीय शाळांमधील गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे आणि शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याचे नमूद केले। तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय हे जिल्हा परिषद अंतर्गत इयत्ता पहिली ते 10वी पर्यंत शिक्षण देणारे राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण निवासी विद्यालय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले। शिक्षकांना उद्देशून विद्यार्थी हे आपले दैवत असल्याचे सांगून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याने आपण भाग्यवान असल्याचे नमूद केले। ही सेवा उत्कृष्ट प्रकारे निभावण्याचे आवाहनही त्यांनी शिक्षकांना केले। यावेळी मागील शैक्षणिक वर्षात राज्यस्तरावरून शिक्षणविषयक योजना व उपक्रमांची चित्रफीत दाखविण्यात आली। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वंदना वळवी यांनी मानले। कार्यक्रमानंतर मंत्री महोदयांनी शाळेतील शिक्षक आणि शासनाच्या आयडॉल उपक्रमातून निवड झालेल्या जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांशी संवाद साधून जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली। तसेच शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या। सर्व उपस्थितांना आणि शालेय विद्यार्थ्यांना आंब्याचा रस, पुरणपोळी, भात व आमटीचे भोजन देऊन शालेय शुभारंभाची गोड सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम समन्वयक डॉक्टर युनुस पठाण, समग्र शिक्षाचे महेंद्र अहिरे,
विस्तार अधिकारी दीपिका बारी, मुख्याध्यापक राजाराम वळवी, मयूर वाणी, गंगाराम पावरा, योगेश रघुवंशी, आसिफ पठाण, सुनील गिरी, मनीषा पवार, सचिन पतकी, सचिन पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।